नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहोत की आपला खरीपचा पीक विमा मंजूर आहे का? मंजूर असेल तर किती रक्कम मंजूर आहे? तो आपल्याला मिळणार का? हे मोबाईलवरती कसं पाहायचं? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे ब्राउझर तुम्ही वापरत असाल ते ब्राउझर ओपन करा. Googleमध्ये सर्च करा PMFBY. सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरला जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची एक वेबसाईट ओपन झालेली असेल. यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला बरेच सारे ऑप्शन दाखवले जात आहेत. यामधील आपल्याला कॉर्नरला तुम्हाला दिसत असेल फार्मर कॉर्नर, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन फॉर फार्मर अशा पद्धतीचे एक ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बघा, इथे तुम्हाला तुमच्या फार्मर आयडीने लॉग इन करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर आहे तसा खालचा कॅप्चर आहे तो तसा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुम्ही लॉग इन झालेले आहात. त्यानंतर तुम्हाला इथं शेतकऱ्याचं नाव दाखवलं जातं, पॉलिसी नंबर दाखवला जातो, ज्यामध्ये आपलं खरीप 2025 ची पॉलिसी या ठिकाणी पाहू शकता बाय डिफॉल्ट आलेली आहे. ती आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथं खाली पाहू शकता त्या पॉलिसीचा नंबर आणि त्याबद्दलची माहिती दाखवली जाते आहे. आता इथं तुम्हाला साईडला स्क्रोल करून ही माहिती पाहायची आहे. यामध्ये तुम्हाला कुठेही क्लिक करायचं नाहीये. आता यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दाखवलं जात आहे व्ह्यू नावाचं. इथे तुम्ही पाहू शकता, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दुसरा एक पॉपअप वरती ओपन होणार आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकता त्या पॉलिसीच्या संदर्भातील माहिती दाखवली जात आहे. आता यामध्ये आपण पाहू शकता कॅल्क्युलेशनची जी काही स्थिती आहे ती दाखवली जाते. कॅल्क्युलेशन अवेटेड, सध्या यामध्ये रक्कम 00 दाखवली जात आहे. म्हणजे अर्थातच ही पॉलिसी कॅल्क्युलेशन झालेली नाही. ज्या पॉलिसी कॅल्क्युलेशन झालेल्या आहेत ती पॉलिसी आपण या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये तुम्ही लॉस पर्सेंटेज पाहू शकता. त्याच्यामध्ये लॉस पर्सेंटेज किती दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये पीक विमाची रक्कम मंजूर किती दाखवलेली जाते हे आपण या ठिकाणी पाहू शकता. आता बघा, ती जी रक्कम आपल्याला जी मंजूर दाखवलेली आहे ती रक्कम आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. रक्कम दाखवली अर्थातच आपली पॉलिसी जी आहे ती मंजूर झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्ही लॉस पर्सेंटेज मध्ये पाहू शकता 35% आपलं क्रॉप लॉस दाखवलेलं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला जी रक्कम दाखवली जात आहे ती आपल्याला इथं मिळणार आहे. तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन जे आहे ते झालेलं आहे. त्या रक्कम दाखवायला सुरू झालेला आहे. आपल्या नावासमोर आपल्या पॉलिसी समोर रक्कम दाखवली जात असेल तर आपल्याला पीक विमा मिळणार आहे. जर तुमची रक्कम दाखवली जात नसेल तर आपला पीक विमा मंजूर झालेला नाही, कॅल्क्युलेशन अवेटेड असेल तर आपल्याला थोडी इथं वाट पाहावी लागणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.